नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण पाहत आहोत पोलीस भरतीसाठी जे पाठीमागे येऊन गेलेले क्वेश्चन आहेत त्याचं ॲनालिसिस, ते पण इन डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। कारण कोणती एक्झाम द्यायची असेल तर आपण अगोदर त्याची PYQ पाहून त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला पेपर पॅटर्न लक्षात येतो किंवा आपल्याला क्वेश्चन कसे टॅकल करायची याची एक आयडिया येऊन जाते। त्यासाठी आपण ही क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज घेत आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते? तर युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित शहर आहे भोपाळ, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर भोपाळ आहे MP म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये। आणि ही वायू दुर्घटना कधी झाली होती? तर ती झाली होती डिसेंबर 1984 साली। आणि याच्यामध्ये कोणता वायू होता जो की विषारी वायू होता? तर तो आहे मिथाइल आयसोसायनेट। मिथाइल आयसोसायनेट हा विषारी वायू होता, ज्याच्या संपर्कात लोक आल्यामुळे त्यांना याच्यापासून विषबाधा झाली, काहींचा मृत्यू झाला किंवा काही अपंगत्व आलं, अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना झाल्या होत्या। मिथाइल आयसोसायनेट आहे हा वायू, आयसोसायनेट। बघा, आता क्वेश्चन जेव्हा पडतो हा कोणता वायू होता? तर मिथाइल आयसोसायनेट। नेट हा लक्षात ठेवा, कारण एकदा कंबाईनला हा मेन्सला क्वेश्चन आला होता आणि तिथे एक ऑप्शन दिलं होतं मिथाइल आयसोसायनेट आणि दुसरं दिलं होतं मिथाइल आयसोसायनाइट। तर तिथे कन्फ्युजन झाल्यामुळे बरेच जणांचं उत्तर चुकलं होतं। आयसोसायनाइट काहींनी केलं आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे आयसोसायनेट। अशा प्रकारे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तर बघा, आता दुसरा क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय, म्हणजेच मॅमल होय। तर सस्तन प्राणी आहे वटवाघूळ, जो की सस्तन आहे आणि त्याला उडताही येतं। तर पेंग्विन हा पक्षी आहे परंतु तो अंडी घालतो। तसंच देवमासा हा देखील सस्तन प्राणी आहे। तर पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? तर हिवताप होणारा परजीवी आहे प्लाझ्मोडियम। पुढचा क्वेश्चन पहा, मानवी हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश स्पंदने होतात। तर दर मिनिटाला किती स्पंदने होतात? तर त्याचं D ऑप्शन करेक्ट आहे, 72 स्पंदने होतात दर मिनिटाला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी पोलादाचा उपयोग केला जातो। तर बघा, प्लॅटिनम, शिसे आणि लोह। तर प्लॅटिनम म्हणजेच PT ही त्याची संज्ञा आहे, PT। आणि प्लॅटिनमपासून दागिने तयार केले जातात किंवा मग हेलिकॉप्टर वगैरे असतात त्यांची पाती देखील तयार केली जातं। आणि प्लॅटिनमला पांढरे सोनं देखील म्हटलं जातं। तर आता शिशेची संज्ञा काय आहे? PB। आणि शिशे हा काय आहे? धातू आहे आणि तो कसा आहे? उष्णतारोधक मूलद्रव्य आहे। शिसे कसं आहे? उष्णतारोधक। तसंच लोह म्हणजेच फेरस। तर फेरसची संज्ञा आहे Fe। हे संज्ञा पण तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल। कारण बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये असे प्रकारे मूलद्रव्य दिलेत आणि त्यांच्या संज्ञा विचारलेल्या आहेत। तर लोहाची संज्ञा आहे फेरस, Fe। हा जो लोह आहे हे बघा, पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारं धातू स्वरूपातलं हे मूलद्रव्य आहे। कोणतं? तर ते आहे लोह। तर आपलं जे प्रश्न आहे, टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी उपयोगात येणारं काय आहे? तर पोलाद, म्हणजेच D नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर असा प्राणी आहे सरडा। कारण ह्याची जी दृष्टी असते ती मोनॉक्युलर प्रकारची असते। मोनॉक्युलर म्हणजेच दोन्ही साईडला त्याला दिसतं किंवा दोन्ही साईडची ती वेगवेगळ्या अँगलनी त्याची प्रोसेस करतो तो, म्हणजे त्याच्या मेंदूची रचनाच तशी केलेली असते जेणेकरून तो दोन्ही डोळ्यांनी पाहिलेलं वेगवेगळी प्रोसेस होते त्याच्या मेंदूमध्ये आणि त्यामुळे त्याचं वेगवेगळ्या साईडचं वेगवेगळ्या प्रकारे तो पाहू शकतो। तर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, जे की ऑप्शनमध्ये नाही आहे त्याचं करेक्ट आन्सर, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पॅलेस रॉयल। पॅलेस रॉयल। बघा, ही जी बिल्डिंग आहे पॅलेस रॉयल, तर ही भारतातील सर्वात उंच इमारत आहे पॅलेस रॉयल। 1 नंबरची आहे ती उंच आणि हिची उंची किती आहे? 320 मीटर उंच आहे, 320 मीटर। आणि ह्याचे किती मजली आहे? तर ही 88 मजली आहे।
आता बघा हा क्वेश्चन जो काढला इथे आपल्याला ऑप्शनमध्ये थोडे मिस्टेक झालेली आहे, परंतु सर्वात उंच इमारत आहे पॅलेस रॉयल ही लक्षात ठेवा आणि त्याची उंची आहे 320 मीटर. कधी कधी उंची पण विचारली जाऊ शकते आणि तिची मजले आहेत 88 मजले. आता 2 नंबरची कोणती आहे तर ती आहे सुपरनोवा. ही 2 नंबरची उंच बिल्डिंग आहे आणि 3 नंबरची आहे वर्ल्ड 1 म्हणजेच द वर्ल्ड 1 टॉवर. ही 3 नंबरची उंच आहे. आता 2 नंबरची जी उंच आहे सुपरनोवा स्पिरा तर ही नोएडामध्ये आहे. नोएडा म्हणजे UP मध्ये आहे बघा. आणि हिची उंची किती आहे तर 300 मीटर उंच आहे. ही 300 मीटर उंच आहे आणि 80 मजले आहेत त्या इमारतीमध्ये, 80 मजले. आणि 3rd नंबर जे आहे द वर्ल्ड 1 टॉवर ही 280 मीटर उंच आहे आणि ही कुठे आहे तर परेल मुंबई येथे आहे आणि 76 मजले आहेत बघा तिचे. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही बिल्डिंग म्हणजे 1, 2, 3 लक्षात ठेवा. पॅलेस रॉयल ही पण मुंबईलाच आहे, वरळी मुंबईला. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विवेक फणसाळकर. हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. तर ही रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या महासंचालक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. टंगस्टनची तार वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये. तर पुढचा क्वेश्चन पहा. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो तर सेल्युलोज हा मुख्य घटक लाकूड किंवा जे वनस्पती असतात त्याच्यामध्ये असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश म्हणतात तर अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती म्हणतात. कारण अमावस्या आणि पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आलेले असतात, त्यामुळे ती भरती जी येते त्यांना उधाणाची भरती असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडल्या तर याचं करेक्ट आन्सर आहे दक्षिण आफ्रिका म्हणजेच ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश डॅशपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते तर बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते म्हणून आपलं बी उत्तर करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. बटाटा हे डॅश डॅश आहे तर बटाटा हे काय आहे तर बटाटा हे खोड आहे, खोडाचं रूप आहे बटाटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चांदी म्हणजे सिल्वर या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय तर बघा आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांदी, सोने यांची संज्ञा सांगितल्या होत्या. तर बघा ही सिल्वर जे आहे म्हणजे चांदी जी आहे त्याचा अनुक्रमांक पण लक्षात ठेवा, कारण कधी कधी त्याचा अनुक्रमांक पण विचारला जातो. तर तो आहे 47 आणि त्याचं रेणुसूत्र आहे AG. नेक्स्ट आहे. कॉलरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो तर कॉलरा जो रोग आहे त्याच्या जीवाणूचा आकार असतो स्वल्पविरामासारखा म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे तर हिराकूड धरण महानदीवर बांधलेले आहे. महानदी कुठे आहे तर ओरिसामध्ये आहे. तर हिराकूड धरण महानदीवर बांधलेलं आहे. तर गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे मग तर गोदावरी नदीवर सर्वात मोठं धरण पाहायला गेलं तर जायकवाडीचं धरण आहे, जे की औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे जायकवाडी आणि हे पैठण तालुक्यात आहे बघा. नंतर गंगा नदीवर पण सर्वात मोठं धरण कोणते तर टेहरी धरण आहे, जे की उत्तराखंडमध्ये आहे टेहरी धरण. नंतर यमुना नदीवर कोणतं धरण आहे तर आहे लाखवार धरण, ते पण उत्तराखंडमध्येच आहे लाखवार धरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही हॉकीशी संबंधित आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणता एक धातू आहे म्हणजे आता बघा क्लोरीन, ग्रॅफाइट, हेलियम आणि पारा हे जे मूलद्रव्यांचे नावं दिलेले आहेत त्यापैकी कोणता धातू आहे असा प्रश्न आहे. तर तो आहे पारा. तर पारा हा धातू आहे आणि क्लोरीन, ग्रॅफाइट, हेलियम हे धातू नाहीत. पुढचा क्वेश्चन आहे. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत तर पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. तर ते कोणते ह्याचे नावं पण तुमच्या लक्षात असले पाहिजेत. तर बघा सगळ्यात मोठा आणि पहिला आहे पॅसिफिक महासागर. तर पॅसिफिक महासागरालाच प्रशांत महासागर पण म्हणतात. दुसरा आहे अटलांटिक महासागर.
अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंदी महासागर आणि चौथा आहे आर्कटिक महासागर, तर पाचवा आहे दक्षिणी महासागर किंवा त्यालाच दक्षिणी महासागर किंवा अंटार्क्टिका महासागर असं म्हणतात। तर अशा प्रकारे हे 5 महासागर आहेत, त्यांची नावं पण लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला शक्य झालं तर ॲटलासवर यांचं लोकेशन पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या परफेक्ट लक्षात राहतील। 21 नंबरचा क्वेश्चन काय बघा, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? आता जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात त्यामुळे वातावरणाचं तापमान वाढतं, तर ग्रीन हाऊस गॅसेसपैकी याच्यामध्ये कोणता आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे आणि यामुळे तापमान वाढ होती। पुढचा क्वेश्चन बघा, भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2026 साली ही जपानला मागे टाकेल असा एक अंदाज केलेला आहे। IMF म्हणजेच काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। पुढचा क्वेश्चन पहा, काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 92%, कारण काकडी आणि टरबूज हे वॉटरयुक्त पदार्थ असतात किंवा त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याचं पर्सेंटेजमध्ये काउंट केलं तर ते आहे 92%। पुढचा क्वेश्चन बघा, सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, कारण सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही। तर बघा आता जो सूर्य आहे, सूर्य आणि आपली जी पृथ्वी आहे, तर यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे किंवा अंतर आहे याच्यामध्ये काही भाग असा आहे की तिथं वातावरणच नाही, म्हणजे कोणताच वायू नाही, कोणताच गॅस नाही, काहीच नाही आहे। तिथं कसं आहे, निर्वात आहे, कारण निर्वातामध्ये ध्वनी किंवा साऊंड ह्याचा प्रसार होत नाही, कारण ध्वनीचा निर्मितीसाठी काय गरज असते कशाची, तर त्याला कोणतं तरी माध्यम, स्थायू, द्रव, वायू अशा प्रकारचं माध्यमांची गरज असते। म्हणून इथं काय होतं तर हे जे वरती सूर्यावर जे स्फोट होतात आणि त्याच्यापासून जो ध्वनी निर्माण होतो आणि हा ध्वनी पृथ्वीपर्यंत येऊस तर राहत नाही, किंवा मग हे मध्ये जे निर्वात पोकळी आहे ह्याच्यामध्ये कोणताच माध्यम नाही किंवा काहीच नाही, वायू नाही किंवा कोणतं स्थायू नाही, काहीच नाही, त्यामुळे ही ध्वनी आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही। अशा प्रकारे ह्याचं हे कारण आहे। पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी, 17 भाषा भारतीय चलनावरील नोटेवर लिहिलेल्या असतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय हा रोग होतो, म्हणजेच ॲनिमिया, त्यालाच पंडू रोग देखील म्हणतात। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, लोह। बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, लोहाचा अभाव जर झाला तर आपल्याला पंडू रोग म्हणजेच रक्ताक्षय म्हणजेच ॲनिमिया होतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गहू, हा जगात सर्वात जास्त उत्पादन केला जातो। 28 नंबरचा क्वेश्चन पहा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेले आहे? तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी, म्हणजेच ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 29 नंबरचा क्वेश्चन पहा, साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो? तर जेट विमानाचा आवाज असतो 140 ते 150 डेसिबलमध्ये, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। क्लोरीनमुळे पाणी शुद्ध होतं। बघा मोठ्या मोठ्या टाक्या असतात त्या म्हणजे शहरामध्ये ज्या टाक्या असतात पिण्याच्या पाण्याच्या, तर त्याच्यामध्ये क्लोरीन टाकलं जातं जेणेकरून ते निर्जंतुक होतं किंवा शुद्ध होतं। तर अशा प्रकारे आज आपण क्वेश्चनची संख्या पण वाढवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू।